नमस्कार मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वी विषय गणित अपूर्णांक सराव संच 6.1 शिकणार आहोत. संपूर्ण उत्तरे दिलेली आहेत. शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. पहिला प्रश्न, खालील अपूर्णांकांची तुलना करा. 8/3 आणि 5/2. या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी अगोदर तिरकस गुणाकार करायचा आहे. 8 × 2 16, 3 × 5 15. यामध्ये कोणती संख्या मोठी आहे? 16. म्हणजेच ज्या अंशाचा गुणाकार मोठा आहे तो अपूर्णांक मोठा असतो, म्हणून उत्तर 8/3 5/2 पेक्षा मोठे आहे. यानंतर पुढचा प्रश्न, 4/9 3/7. यांचा सुद्धा तिरकस गुणाकार करायचा आहे. 4 × 7 28 आणि 9 × 3 27. 28 आणि 27 मध्ये मोठी संख्या 28 आहे. 4 अंशाचा गुणाकार मोठा आहे, म्हणून उत्तर 4/9 3/7 पेक्षा मोठा अपूर्णांक आहे. तिसरं उदाहरण पहा. 7/10 आणि 9/14. यामध्ये तिरकस गुणाकार करा. 7 × 14 आणि 10 × 9. 7 × 14 गुणाकार 14 7 98 आणि 10 × 9 90. 98 ही संख्या मोठी आहे, म्हणजेच 7 अंशाचा गुणाकार मोठा आहे, म्हणून तो अपूर्णांक मोठा. 7/10 हा अपूर्णांक मोठा आहे 9/14 पेक्षा. यानंतर आपण आता प्रश्न क्रमांक 2 शिकणार आहोत. खालील अपूर्णांक उतरत्या क्रमाने लिहा. अपूर्णांक पहा. 11/8 2/4 7/2. सुरुवातीला छेद समान करायचा आहे. 8 छेद मोठा आहे, म्हणून दुसरा जो अपूर्णांक आहे 2/4 त्या संख्येला 2ने गुणाकार करायचा आहे आणि 7/2ला 4ने गुणाकार करायचा आहे, म्हणजे सर्वांचा छेद समान 8 येणार आहे. तिथं स्टेप करून दिलेली आहे, ती व्यवस्थित पहा कशी मांडणी केलेली आहे. म्हणून 11/8 4/8 आणि 28/8 अपूर्णांक आलेला आहे. छेद समान असल्यामुळं आपल्याला जर छेद समान असेल तर उतरता क्रम लावत असताना ज्याचा अंश मोठा आहे ती संख्या सुरुवातीला घ्यायची, म्हणजे 28, त्यानंतर 11, त्यानंतर 14. म्हणून जो आपला प्रश्नामध्ये अपूर्णांक विचारलेला आहे तो इथं लिहायचा आहे. 7/2 11/8 2/4. हे कशावरून उत्तर लिहिलं तर 28/8 वरून उत्तर लिहिलेलं आहे. दुसरं उदाहरण पहा. 19/6 5/3 7/4. इथे सुद्धा अगोदर सुरुवातीला छेद समान केला. 12 छेद आलेला आहे. अंश पहा कोणते आहेत? 38 20 21. 38 अंश मोठा आहे, म्हणून तो अपूर्णांक सर्वात मोठा, त्यानंतर 21, त्यानंतर 20. यावरूनच आपल्याला वरील उत्तर लिहायचं आहे. 19/6 येणार, त्यानंतर 7/4 येणार आणि त्यानंतर 5/3 येणार. उत्तर लिहिताना दिलेला अपूर्णांक लिहा. 19/6 7/4 आणि 5/3 येणार. इथे ते उत्तर लिहायचं राहिलेलं आहे, तुम्ही ते उत्तर तिथं लिहा. यानंतर पुढचा आपण प्रश्न पाहणार आहोत. तिसरा सोडवा. 7/10 अधिक 3/10. छेद समान असल्यामुळे एकदा लिहिलेलं आहे. 7 अधिक 3/10. 7 आणि 3 बेरीज केली 10. 10/10 भागाकार केला, उत्तर आले 1. दुसरं उदाहरण 3/4 अधिक 2/6 बरोबर तिरकस गुणाकार केला. 3 × 6 अधिक 4 × 2 छेद 4 × 6. साहित्रिक 18 4 2 8. 18 अधिक 8 26 आणि 24 4 × 6 24 छेद आलेला आहे. 26/24 या संख्येला 2ने भागाकार जातो. 2च्या पाड्यात 13 नंबरला 26 आहे, 12 नंबरला 24 आहे, म्हणून उत्तर 13/12. यानंतर आपण तिसरं उदाहरण पाहणार आहोत. यामधीलच आहे, अतिशय सोपं आहे तिसरं उदाहरण. 1/3 अधिक 7/5. इथे सुद्धा तिरकस गुणाकार करायचा आहे. 1 × 5 अधिक 3 × 7 छेद 3 × 5. 5 1 5 3 7 21. 5 आणि 21 बेरीज केली 26 आले. छेद आहे तसा लिहिला 15, म्हणजेच उत्तर 26/15. चौथं उदाहरण 3/10 अधिक 4/5. हे उदाहरण लसावीसुद्धा पद्धतीने सोडवता येतं, परंतु आपण इथं तिरकस गुणाकार पद्धतीने सोडवलेलं आहे. 3 × 5 अधिक 10 × 4
3 5 15, 10 चौक 40, 10 गुणिले 5 50, 15 अधिक 40 55 छेद 50. 5च्या पाड्यात 55 11 नंबरला आहे, 5च्या पाड्यात 50 10 नंबरला आहे. याचाच अर्थ 5ने भागाकार केला, उत्तर आले 11/10. यानंतर 5वं उदाहरण 5/3 वजा 2/3. छेद समान असल्यामुळे एकदा लिहिला. 5 वजा 2 3, 3/3 भागाकार केला, उत्तर आले 1. त्यानंतर 6वं उदाहरण 3/5 वजा 3/7. तिरकस गुणाकार केला. 21 वजा 15, 21 वजा 15 6. छेदला तसाच लिहिला आपण, 5×7 35. अतिशय सोपी उदाहरणं आहेत. यानंतर आपण 4था प्रश्न पाहणार आहोत. एका भूखंडाच्या 2/5 भागात घर बांधले आहे व उरलेल्या भागात बाग केली आहे, तर किती भागात बाग केली आहे? एकूण भूखंड म्हणजेच एक पूर्ण भाग, घर बांधलेला भाग 2/5 आपण मानलेला. म्हणजेच 1मधून काय करायचं आहे, 2/5 वजा करायचं. याचाच अर्थ उरलेला भाग मिळणार आहे किंवा बागेचा भाग मिळणार आहे. त्याची तर मांडणी करून दाखवलेली आहे बघा. बागेचा भाग म्हणजेच उरलेला भाग बरोबर 1 वजा 2/5. आता 1 वजा 2/5 हे उदाहरण सोडवताना काय करायचं आहे, 1/1 छेद नसतो म्हणजे 1 घ्यायचा आहे आणि तिरकस गुणाकार करायचा. 1 गुणिले 5 5 होणार आणि 2 गुणिले 1 2, म्हणजेच 5 वजा 2/5. आता 5मधून 2 गेले, 3 राहिले. याचाच अर्थ उत्तर 3/5 आलेला आहे. म्हणजेच बागेचा भाग 3/5 असणार आहे. अशा प्रकारे आपण संपूर्ण सराव संच पाहिला आहे. धन्यवाद.